गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. काल आपण म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण थायरॉइड अँटी थायरॉइड ड्रग्स विषयी इनिशियल पार्ट डिस्कस केला होता. त्यात आपण थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कसे होते ते पाहिलं होतं आणि थायरॉइड हार्मोन जे आहेत T3 आणि T4 यांचं फंक्शन आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. आता आपण हायपोथायरॉइडिझम विषयी जाणून घेणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम विषयी डिस्कस केलं होतं आणि डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू ते कसं डिफरन्शिएट करतात हे पण पाहिलेलं आहे. तर प्रायमरी हायपोथायरॉइडिझम आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम. तर प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये आता दोन्ही ज्या केसेस आहे प्रायमरी हायपोथायरॉइडिझम किंवा सेकंडरी हायपोथायरॉइडिझम त्यामध्ये T3 T4 ची लेवल ही कमी झालेली असते. ओके. आणि प्रायमरी आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये डिफरन्शिएटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू कोणत्या टेस्ट किंवा क्रायटेरिया आपण डिस्कस केलेला आहे आठवतंय तुम्हाला? T3 आणि T4 आणि TSH केलं होतं. प्रायमरी मध्ये T3 T4 कमी होतं, TSH रेज होतं. हम्म. सेकंडरी मध्ये तिन्ही पण कमी असतं. ओके. T3 सेकंडरी. T4 TSH. ओके. सेकंडरी मध्ये. ओके. प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये कॉज इज रिलेटेड विथ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड. त्यामुळं T3 T4 सिंथेसिस कमी होते आणि ज्यावेळेस बॉडीमध्ये T3 T4 सिंथेसिस कमी असते त्यावेळेस बॉडी हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरीला स्टिम्युलस पाठवतं की थायरॉइड हार्मोन सिंथेसिस वाढली पाहिजे आणि त्यामुळं पिट्युटरी मधून अँटेरियर पिट्युटरी मधून TSH रिलीज होतं आणि TSH थायरॉइड ग्लँडवर ऍक्ट होऊन T3 T4 वाढवायला प्रयत्न करतं, परंतु थायरॉइड ग्लँड मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे T3 T4 तरी सुद्धा वाढत नाही. त्यामुळं T3 T4 कमीच राहतं आणि फीडबॅक मेकॅनिझममुळे TSH हे वाढतं. तर प्रायमरी हायपोथायरॉइडिझमचं जे केसेस आहे त्यामध्ये T3 आणि T4 यांची लेवल कमी झालेली असते आणि TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ह्याची लेवल वाढलेली असते. मग त्याचे कॉजेस कोणते आहेत? तर प्रायमरी हायपोथायरॉइडिझमच्या कॉजेसमध्ये पहिला जो कॉज आहे त्याला आपण ऑटोइम्युनोथायरॉइडायटिस म्हणतो. त्याला नाव आहे हाशिमोटोस थायरॉइडायटिस. हा एक ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे. आपण पाहिलं होतं की थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आपण डिस्कस केल्या होत्या. त्यासाठी आयोडीनची गरज असते. आयोडीन एंटर झाल्यानंतर टायरोसिन रेसिड्यू जे असतात थायरोग्लोबिलिनवरचे त्याचं आयोडिनेशन होतं. त्यानंतर कपलिंग रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड आणि नंतर कपलिंग रिॲक्शन होते आणि त्यानंतर T3 T4 सिंथेसिस होते. आणि त्यासाठी महत्वाचं जे आहे की थायरोग्लोबिलिन जे आहे त्याच्यावरचे टायरोसिन रेसिड्यू महत्वाचा आहे. आयोडिनेशन प्रोसेस महत्वाची आहे. तर ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड आणि कपलिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला एक एन्झाईमची गरज असते, थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. तर हाशिमोटोस थायरॉइडायटिस मध्ये ऑटो अँटीबॉडीज तयार होतात. इट इज ए ऑटो इम्युनो डिसऑर्डर. सो ऑटो अँटीबॉडीज म्हणजे काय की आपल्या शरीराच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होणं. मग यामध्ये अँटीबॉडी कशाच्या अगेन्स्ट तयार होतात? तर यामध्ये थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात आणि त्यामुळे थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही. त्याचप्रमाणे थायरोग्लोबिलिनच्या अगेन्स्ट ही अँटीबॉडी तयार होऊ शकतात. ओके. तर त्यामुळं T3 T4 सिंथेसिस हॅम्पर होते. तर हा झाला हाशिमोटोस थायरॉइडायटिस. त्याला ऑटोइम्युनो थायरॉइडायटिस म्हणतात. त्यामध्ये त्याच्या डायग्नोसिससाठी आपल्याला अँटीबॉडी लेव्हल पाहणं गरजेचं आहे. थायरोग्लोबिलिन आणि थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमच्या अगेन्स्टच्या अँटीबॉडी टायटर आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जर थायरॉइड परऑक्सिडेजच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रेझेंट असतील, थायरोग्लोबिलिनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रेझेंट असतील, तर त्याला कोणत्या हायपोथायरॉइडिझम म्हणतो आपण? ऑटो इम्युनो मेडिएटेड हायपोथायरॉइडिझम. त्यालाच दुसरं नाव आहे हाशिमोटोस थायरॉइडायटिस. तर हा एक कॉज आहे, ऐकलंय तुम्ही?
हो सर. ओके. आणि यामध्ये हायपोथायरॉइडिझमची ट्रीटमेंट ही रिप्लेसमेंट थेरपी आहे. आपल्याला बाहेरून T4 हे देणं गरजेचं असतं. दुसरा कॉज आहे हायपोथायरॉइडिझमचा. आता जो पहिले म्हणजे आता आपण डे डे टू डे लाईफ मध्ये आयोडाईज सॉल्टचा वापर करतो. त्यामुळं जो आयोडीन डिफिशियन्सीमुळं जो गॉइटर होतो आणि किंवा हायपोथायरॉइडिझम होतो, त्याचे चान्सेस आता फार कमी आहे. ओके. तर हा एक कॉज पहिले होता, परंतु आता आयोडाईज सॉल्ट आल्यामुळं हे आयोडीन डिफिशियन्सी इंड्यूस हायपोथायरॉइडिझम हा कमी प्रमाणात दिसून येतो. ओके. तर आयोडीन डिफिशियन्सी जर आपल्या डाएटमध्ये असेल तर आयोडीन थायरॉइड ग्लॅन्डला सफिशियंट न मिळाल्यामुळं T3 T4 सिंथेसिस कमी होते. त्यामुळं फीडबॅक मेकॅनिझमनी पिट्युटरीवरून TSH जास्त रिलीज होतं. ते ग्लॅन्डला स्टिम्युलेट करतं. ग्लॅन्डची साईज वाढते, परंतु T3 T4 सिंथेसिस होत नाही, नॉर्मल लेवलला येत नाही, कारण आयोडीन नसतं. त्यामुळं नाक नेकच्या रिजनमध्ये स्वेलिंग सारखं जे हे होतं, थायरॉइड ग्लॅन्डची जी स्वेलिंग होती त्याला आपण गॉइटर म्हणतो. तर आयोडीन डिफिशियन्सी हे एक कारण प्रायमरी हायपोथायरॉइडिझमचं आहे. तर हे दोन कारण तुम्हाला ऍटलिस्ट माहित पाहिजे. थर्ड, रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन. जर आपण रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन यूज केलेला असेल, आयोडीन 131, तर ती थायरॉइड ग्लॅन्डला डिस्ट्रॉय करतं आणि त्याच्यामुळं परमनंट हायपोथायरॉइडिझम होतं. थायरॉइड ग्लॅन्ड जर आपण काढून टाकली तरी पण प्राईम हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. अँटीथायरॉइड ड्रग आपण यूज केले, अँटीथायरॉइड ड्रग म्हणजे जे T3 T4 सिंथेसिस कमी करणारे ड्रग, तर असे ड्रग जर यूज केले तर हायपोथायरॉइडिझम मध्ये पेशंट जाऊ शकतो. म्हणजे हायपरथायरॉइडिझम ट्रीट करताना आपण अँटीथायरॉइड ड्रग देतो आणि त्याचा डोस जास्त झाला तर पेशंट हायपोमध्ये जातं, T3 T4 कमी होतं आणि त्यात TSH जास्त होतं. ओके. लिथियम, एम्युडॅरॉन हे असे ड्रग आहेत ज्यांचं ऍडव्हर्स इफेक्ट हे हायपोथायरॉइडिझम आहे. लिथियम, एम्युडॅरॉन. तर लिथियम आपण मॅनियामध्ये यूज करतो आणि एम्युडॅरॉन हा अँटी अरेथमिक ड्रग आहे. त्यानंतर सब अॅक्यूट थायरॉइडायटिस इज अनदर रिझन आहे हायपोथायरॉइडिझमचं. काही इन्फिल्ट्रेटिव्ह डिसिजेस आहेत, ते पण हायपोथायरॉइडिझम करू शकतात. अजेनेसिस म्हणजे थायरॉइड ग्लॅन्ड डेव्हलपच झाली नाही, तर मग कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम होतं, त्याला आपण क्रिटिनिझम म्हणतो. आणि ट्रान्सपोर्ट पॉइंट ऑफ व्ह्यू थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये आपण पाहिलं होतं की आयोडीन जे आहे आयोडाईड फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब होतं. तर ते आयोडाईड ग्लॅन्ड मध्ये येण्यासाठी एक ट्रान्सपोर्टरची गरज असते, त्याचं नाव असतं सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट. आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आधीचं लेक्चर तुम्हाला एकदा ते पाहावं लागेल, तरच आजच्या काही गोष्टी कळतील, कारण आपल्या ते लेक्चर खूप दिवस आधी झालेलं आहे. तर त्यामधले जे पॉइंट्स आहेत ते इथं परत लागणार आहे. NIS काय आहे त्या लेक्चरमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. तर म्युटेशन इन सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट किंवा पेंड्रिन ट्रान्सपोर्टर प्रोटीन, त्यामुळं त्याच्यात जर म्युटेशन झालं असेल तर आयोडाईडचं ट्रान्सपोर्ट हे मध्ये कोलाइड होणार नाही आणि आयोडाईड नाही आला तर T3 T4 सिंथेसिस कमी होऊ शकते. तर हे सगळे कारण झाले. हे तुम्हाला कोणी फार्मॅकमध्ये विचारणार नाही, पण क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा मेडिसिन पॉईंट ऑफ व्ह्यू हे प्रायमरी हायपोथायरॉइडिझमचे रिझन्स तुम्हाला माहीत पाहिजे. तर लक्षात आले हे रिझन्स. ऍटलिस्ट दोन रिझन जर कोणी विचारले तर ऑटो थायरॉइडायटिस, त्याला हाशिमोटोस थायरॉइडायटिस म्हणतात, आणि दुसरं आयोडीन डिफिशियन्सी, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर आता ऑलरेडी मी डिस्कस केलं, इट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम. इफ एनीवन आस्क यू विच इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम, तर त्याचा आन्सर आहे हाशिमोटोस थायरॉइडायटिस. हाशिमोटोस थायरॉइडायटिसलाच क्रोनिक लिम्फोसाइटिक थायरॉइडायटिस असंही म्हणतात. इट इज अन autoimmune disease in which thyroid gland is attacked by a variety of cells and antibody mediated immunoresponses.
इट वॉज फर्स्ट डिसीज टू बी रेकग्नाइज ॲज अन ऑटोइम्युनो डिसीज. म्हणजे ऑटोइम्युनो डिसीजेस मध्ये ज्यात पहिला ऑटोइम्युनो डिसीज शोधला गेला तो हॅशिमोटोस थायरॉइडायटिस होता. आणि हॅशिमोटोज नावाच्या सायंटिस्टने तो 1912 मध्ये डिस्कवर केला. Antibodies against thyroid peroxidase enzyme or thyroglobulin are responsible for majority of the cases of adult hypothyroidism. म्हणजे अँटीबॉडीज ह्या कशाच्या अगेन्स्ट दिसून येतात? थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम किंवा थायरोग्लोबिलिन. तर थायरोग्लोबिलिनचा रोल काय आहे, थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईमचा रोल काय आहे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये, हे आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलं होतं. सेकंडरी हायपोथायरॉइडिझमचे कॉजेस आपण पाहणार आहोत आता. प्रायमरी हायपोथायरॉइडिझम पाहिलं. ओके ओके. तर प्रायमरी मध्ये आपण पाहिलं होतं की T3 लेवल कमी होते, T4 ची लेवल कमी होते. ओके. आणि TSH हे रेज झालेलं असतं. सेकंडरी हायपोथायरॉइडिझम हा आयदर हायपोथॅलॅमस किंवा पिट्युटरी मध्ये डिफेक्ट असल्यामुळं होतो. आणि याच्यामध्येही हायपोथायरॉइडिझम असेल तर T3 T4 कमीच होणार आहे. ओके. पण डिफरन्स काय असतो सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये अँड हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी मध्ये डिफेक्ट असल्यामुळे TSH रिलीज अँटेरियर पिट्युटरी मधून कमी होतं आणि त्यामुळे T3 T4 बनत नाही. थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये असा काही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम हायर लेवलला असतो, हायपोथॅलॅमस किंवा पिट्युटरी लेवलला, मग त्यामध्ये TSH कमी असतं. तर प्रायमरी आणि सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी TSH लेवल तुम्हाला महत्वाचे आहे. प्रायमरी मध्ये TSH लेवल वाढते, सेकंडरी मध्ये TSH लेवल ही कमी असते. तर सेकंडरी हायपोथायरॉइडिझमचे कॉजेस म्हणजे हायर लेवलला असतात, ते एक तर पिट्युटरी किंवा हायपोथॅलॅमसशी रिलेटेड. ओके. लक्षात आलंय सेकंडरी हायपोथायरॉइडिझम? हो ओके. आवाज येतोय ना? हो सर. हो. तर हायपोथॅलेमिक डिसीज असेल, हायपोथॅलेमसचे काही डिसीज असेल त्यात सेकंडरी हायपोथायरॉइडिझम होतो. पिट्युटरी रिलेटेड प्रॉब्लेम असेल त्यात सेकंडरी हायपोथायरॉइडिझम होतो. क्लिनिकल फीचर्स, आता हायपोथायरॉइडिझमचे क्लिनिकल फीचर तुम्हाला सर्वांना डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही पेशंट पाहिले असल्यामुळे माहीत असणार आहे. तर जनरल आणि सिव्हिअर फीचर, टायर्डनेस, वेट गेन, कोल्ड इंटॉलरन्स, त्यांना थंडी सहन होत नाही. हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटला हीट सहन होत नाही. ओके. क्वाइटर, थायरॉइड ग्लॅन्ड जी आहे ती वाढलेली असते. ग्वाइटर हे प्रामुख्याने प्रायमरी हायपोथायरॉइडिझम मध्ये दिसून येईल, कारण TSH लेवल वाढल्यामुळे ते TSH थायरॉइड ग्लॅन्डला ऍक्ट होऊन स्टिम्युलेट करतं, साईज वाढते. ओके. तर बेसिकली प्रायमरी मध्ये ते प्रामुख्याने दिसतं. कॉन्स्टिपेशन, ब्रॅडिकार्डिया, अंजायना, चेस्ट पेन होऊ शकतं, कार्डियक फेल्युअर होऊ शकतं, पेरिकार्डियल इफ्युजन त्या पेशंटमध्ये होऊ शकतात. हे सीव्हीएस रिलेटेड काही मॅनिफेस्टेशन. आता न्यूरोलॉजिकल आणि हिमॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये एक्स अँड पेन. ओके. कार्पल टनेल सिंड्रोम, जे रिस जॉईंट आहे तिथं पेन असतं, डिफनेस होऊ शकतं, hoarseness ऑफ व्हॉइस, अटॅक्झिया, डिप्रेशन, सायकोसिस, आयर्न डिफिशियन्सी एनेमिया, पर्निसेस एनेमिया होऊ शकतो. तर एनेमिया एक मॅनिफेस्टेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सायकोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल जे आहे चेंजेस त्यात होतात, डिप्रेशन किंवा सायकोसिस. आता हे सगळ्याच पेशंटला दिसत नाही, हे काही पेशंट मध्ये चेंजेस दिसून येतात सिव्हिअर हायपोथायरॉइडिझम असेल तर. ओके. ड्राय स्किन असते त्यांना, इरायथिमा, रेडनेस, विटिलिगो होऊ शकतं, प्रत्येक पेशंटला दिसत नाही. इन्फर्टिलिटी रिलेटेड काही कॉजेस आहे इन्फर्टिलिटी, त्यात हायपोथायरॉइडिझम एक आहे. ओके. मिनोरेजिया एक आहे, मॅनिफेस्टेशन आहे हायपोथायरॉइडिझमचं. तर गॅलेक्टोरिया एक अनदर मॅनिफेस्टेशन आहे. ओके. तर हे सगळे मॅनिफेस्टेशन आहेत. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही ते पेशंट पाहिले असणार आहे. ओके.
तर मिनोरेजिया म्हणजे काय? एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुअल फ्लो मेनोरेजिया. ओके, ठीक आहे. तर मेन्स्ट्रुअल सायकल ही डिस्टर्ब होते, इन्फर्टिलिटीचे चान्सेस असतात, हे तुम्हाला आता हायपोथायरॉइडिझम मध्ये माहित झालेलं आहे. सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय आणि ते कसं डायग्नोस करतात? सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे पेशंटला सब क्लिनिकल TSH रेज. हा सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम मध्ये मॅनिफेस्टेशन त्याच्यात दिसून येत नाही. सब क्लिनिकल अशा पेशंट मध्ये काय असतं पहा, अशा पेशंट मध्ये जर T3 आणि T4 ची लेवल पाहिली तर ती काय असते? नॉर्मल असते. नॉर्मल असते. नॉर्मल. परंतु ह्या सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझमच्या पेशंट मध्ये TSH ची लेवल काय असते? वाढलेली असते. रेज असते. म्हणजे आपल्याला जे T3 T4 तयार करण्यासाठी TSH लागतंय ते काय लागतंय? जास्त लागतंय. आणि जास्त TSH ग्लँडवर ऍक्ट झाल्यामुळे ग्लँडची साईज पण थोडी वाढलेली असते. म्हणजे हे हायपोथायरॉइडिझमच्या आधीची स्टेज आहे, सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम. तर इनिशियली जेव्हा T3 T4 कमी होतं त्यावेळेस बॉडी TSH रिलीज जास्त करते आणि हा TSH ग्लँडवर ऍक्ट होऊन T3 T4 सिंथेसिस करण्याचा प्रयत्न करतो. काही प्रमाणात T3 T4 सिंथेसिस होते आणि त्यामुळं जे कमी झालेली T3 T4 लेवल आहे परत नॉर्मलला येते. म्हणून ब्लड मध्ये जर आपण T3 T4 पाहिलं लेवल तर ती नॉर्मल येते, पण त्यासाठी जास्त TSH रिलीज व्हावं लागतं. त्यामुळं ग्लॅन्डला जास्त वर्क करावं लागतं, ग्लॅन्ड जास्त स्टिम्युलेट होते आणि ग्लॅन्डची साईजही वाढते. त्याला आपण सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. मग TSH लेवल किती आहे त्याच्यानुसार आपण त्याला ट्रीट करतो. जर 5 ते 10 मध्ये असेल TSH लेवल तर ट्रीटमेंट द्यायची किंवा नाही द्यायची ही ऑप्शनल आहे. पण 10 पेक्षा जास्त TSH गेलंय, T3 T4 जरी नॉर्मल आहे आणि 10 पेक्षा TSH जास्त आहे तर असे सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझमच्या पेशंट मध्ये आपण T4 चालू करणं महत्वाचं आहे. ओके. The subclinical hypothyroidism refers to a state in which patients do not exhibit the symptoms of hypothyroidism. Subclinical मध्ये symptoms दिसत नाही. These patients also have normal amount of circulating thyroid hormone. The only abnormality is an increased THS on their blood work. TSH level जास्त असते. ओके. आपल्याला लॅब डायग्नोसिस थायरॉइड रिलेटेड याच्यामध्ये T3 T4 आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके, त्यात फ्री T3 आहे. ओके, ते करू शकतो. TSH थायरॉइड अँटीबॉडी करू शकतो. ओके. ओके. आणि जर T3 T4 कमी आहे आणि TSH पण कमी आहे तर पिट्युटरी फंक्शन आपल्याला पाहणं गरजेचं असतं. आणि त्याचप्रमाणे आपण ऍडिशनल टेस्ट ॲबनॉर्मॅलिटी पेशंटमध्ये होऊ शकता म्हणून लिपिड प्रोफाईल, कारण डिसलिपिडेमिया हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये होऊ शकतो, ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळं CBC करणं गरजेचं आहे. ECG चेंजेस येऊ शकतात, त्यामुळे ECG पाहणं पण गरजेचं आहे. आता याला ट्रीट कसं करायचं? तर हायपोथायरॉइडिझम मध्ये जर एखाद्या ड्रगमुळे तो हायपोथायरॉइडिझम होत असेल तर तो ड्रग स्टॉप करणं गरजेचं आहे. आता जे मोस्ट कॉमन कॉज आहे हायपोथायरॉइडिझमचा, हॅशिमोटोस थायरॉइडायटिस, ऑटोइम्युनोथायरॉइडायटिस किंवा आयोडीन. आता आयोडीन डिफिशियन्सीमुळे जर हायपोथायरॉइडिझम होत असेल तर आपण आयोडाइज सॉल्ट किंवा आयोडीनचा इंटेक डाएटमध्ये वाढवणं ते महत्वाचं आहे. परंतु आता मोस्ट कॉमन कॉज हायपोथायरॉइडिझमचा हॅशिमोटोस थायरॉइडायटिस आहे आणि तो ट्रीट करायचा असेल तर आपल्याला रिप्लेसमेंट थेरपी द्यावं लागते. मग आपल्याकडे बाहेरून थायरॉइड हार्मोन देणं गरजेचं असतं, त्याला आपण रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो. मग आपल्याकडे T3 अवेलेबल आहे, T4 अवेलेबल आहे. तर T3 हा फास्ट ऍक्टिंग आहे, जास्त ऍक्टिव्ह आहे. T4 हा स्लो ऍक्टिंग आहे. परंतु T3 जास्त फास्ट ऍक्टिंग असल्यामुळं सिव्हियस रिलेटेड कॉम्प्लिकेशनचे चान्सेस T3 हार्मोन बरोबर आहे. T4 हा स्लो ऍक्टिंग आहे, त्यामुळे सिव्हियस कॉम्प्लिकेशन त्याचे कमी आहेत. त्यामुळे रिप्लेसमेंट थेरपीमध्ये T3 आणि T4 मध्ये आपण T4 हार्मोन देतो. त्याला एल थायरॉक्सिन असं म्हणतात. काय म्हणतात? एल थायरॉक्सिन.
तर टेट्राआयडोथायरोनिनला सेल थायरोक्सिन म्हणतात. तर आपण T4 प्रॅक्टिस मध्ये हायपोथायरॉइडिझम साठी T4 देतो का T3 देतो असं कोणी विचारलं तर त्याचा आन्सर काय आहे? T4. T4. त्याला एल थायरोक्सिन असंही म्हणतात. ओके. का? कारण T3 हा T4 पेक्षा ऍक्टिव्ह जास्त आहे. बरोबर आहे. शेवटी T4 दिल्यानंतर बॉडीमध्ये तो T3 मध्ये कन्वर्ट होऊन नंतर ऍक्ट होणार आहे. परंतु T3 दिला आपण डायरेक्ट तर T3 मुळे जास्त फास्ट ऍक्शन येऊन कार्डियक अरेथमियाची रिस्क असते. T4 बरोबर ती रिस्क कमी आहे. बरोबर आहे. इव्हन मिक्झोडिमा कोमा म्हणजे सिव्हिअर हायपोथायरॉइडिझम मुळे जो कोमा मध्ये पेशंट जातो त्यासाठी जेव्हा मी सेकंड इयरला होतो त्यावेळेस आम्ही बुक्स मध्ये T3 ड्रग ऑफ चॉईस होतं. परंतु नंतर हे क्लिअर झालं की T3 मुळे जास्त अरेथमियाचे चान्सेस आहे आणि मॉर्टॅलिटी त्यांनी वाढते. त्यामुळं आता क्लिनिकल सिनेरिओ बदललेला आहे. इव्हन सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपोथायरॉइडिझमला पण आपण T4 थेरपी देतो मिक्झोडिमा कोमासाठी. म्हणजे मिक्झोडिमा कोमा असेल तरी पण आपण T4 प्रेफर करतो कारण त्याच्याबरोबर कार्डियक अरेथमियाचे चान्सेस कमी आहे. शेवटी पेशंटचं सेफ्टी पाहणं ही फार महत्वाचं आहे. तर क्लिनिकली एल थायरॉक्सिन म्हणजेच T4 इज प्रेफर्ड फॉर ऑल इंडिकेशन्स ऑफ हायपोथायरॉइडिझम ओव्हर लिओथायरोनिन म्हणजे T3 because more sustain and uniform action as well as lower risk of cardiac arrhythmia. T4 बरोबर मोस्ट सस्टेन आणि युनिफॉर्म ऍक्शन असते आणि कार्डियक ऍडव्हर्स इफेक्ट ही कमी असतात म्हणून T4 इज प्रेफर्ड ओव्हर T3. T4 ला दुसरं नाव आहे एल थायरॉक्सिन आणि T3 ला दुसरं नाव आहे लिओथायरोनिन. तर एल थायरॉक्सिन इज प्रेफर्ड ओव्हर लिओथायरोनिन in all indications related with hypothyroidism because of its uniform action and lower risk of cardiac arrhythmia. लक्षात आलं? Yes, हो sir. सर. आता नेक्स्ट पार्ट ट्रीटमेंट. तर हायपोथायरॉइडिझम किंवा तुम्हाला असं विचारलं की व्हॉट आर द युजेस ऑफ थायरॉइड हार्मोन, बरोबर? तर ते आपण पाहणार आहोत. तर दोन प्रकार हायपोथायरॉइडिझम जेव्हा लहान मुलांमध्ये होतो त्याला आपण क्रिटिनिझम म्हणतो आणि मध्ये होतो तेव्हा त्याला आपण मिक्झोडिमा म्हणतो. तर पहिले 3 युजेस मध्ये क्रिटिनिझम येईल, मिक्झोइडिमा येईल आणि सिव्हिअर फॉर्म ऑफ हायपोथायरॉइडिझम म्हणजे मिक्झोइडिमा कोमा येईल. क्रिटिनिझम लहान मुलात दिसतो. ओके. तर क्रिटिनिझम मध्ये आता आपण तसं पाहायला गेलं तर इंडियामध्ये थायरॉइड हार्मोनची लेवल आपण न्यूबॉर्न मध्ये पाहत नाही. म्हणजे स्क्रीनिंग जी व्हायला पाहिजे ती होत नाही. त्यामुळं जेव्हा पेशंटला सिमटम्स येतात लहान मुलाला त्यानंतर तो क्रिटिनिझम डायग्नोस होतो आणि डायग्नोस झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह होतो. परंतु जे मेंटल रिटार्डेशन जर पेशंट त्या बेबीला ऑलरेडी आलं असेल तर मेंटल रिटार्डेशन रिव्हर्स होत नाही. बरोबर आहे. तर ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर क्रिटिनिझम, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, क्रिटिनिझमचे कारण काय आहे? थायरॉइड ग्लॅन्डची डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली नसेल म्हणजे थायरॉइड ग्लॅन्ड जी फॉर्म होते न्यूबॉर्न मध्ये वगैरे जेव्हा ती ग्लॅन्डची डेव्हलपमेंट होते तयार होताना जर डिफेक्ट झाला तर ती थायरॉइड ग्लॅन्ड व्यवस्थित बनली नाही तर प्रॉब्लेम असू शकतो. किंवा काही पेशंट मध्ये थायरॉइड ग्लॅन्ड प्रेझेंटच नसते, त्याला अजेनेसिस म्हणतात, अजेनेसिस ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड, त्यामध्ये क्रिटिनिझम होऊ शकतो. किंवा हार्मोन सिंथेसिस जी आहे थायरॉइड पेरॉक्सिडेज तो व्यवस्थित तयार होत नसेल त्यामुळे क्रिटिनिझम होऊ शकतो. किंवा आयोडीन डिफिशियन्सी एकदम एक्स्ट्रीम असेल त्यावेळेस क्रिटिनिझम लहान मुलात होऊ शकतो. तर त्यामध्ये आपल्याला थायरॉक्सिन ट्रीटमेंट आहे. ओके. एल थायरॉक्सिन म्हणजे T4 लहान मुलांमध्ये पर केजी डोस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 8 to 12 मायक्रोग्रॅम पर केजी. 1 केजी साठी 8 ते 12 मायक्रोग्रॅम देतो. शुड बी स्टार्टेड ॲज अर्ली ॲज पॉसिबल बिकॉज मेंटल रिटार्डेशन दॅट्स ऑलरेडी कॉज इज ओनली पार्शली रिव्हर्सिबल. फुल रिव्हर्स मेंटल रिटार्डेशन होत नाही. बाकी ग्रोथ डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह होईल
ग्रोथ मध्ये डिले असेल, ओके, माइलस्टोन डिले असतील, ते इम्प्रूव्ह होतील. परंतु मेंटल रिटार्डेशन जे आलंय ते फक्त पार्शली रिव्हर्स होऊ शकतं, पूर्ण रिव्हर्स होत नाही. म्हणून जितक्या लवकर क्रिटिनिझम डायग्नोस होईल तितके लवकर ट्रीटमेंट देणं चांगलं आहे. त्यामुळं जी स्क्रीनिंग आहे ती झाली सुरुवातीलाच, तर मग सिमटम यायच्या आधी डायग्नोस होऊ शकतं. बरोबर आहे, परंतु रुटीनली कुणीही ती स्क्रीनिंग करत नाही. सो रिस्पॉन्स टू L-thyroxine is dramatic. Physical growth and development are restored, and further mental retardation is prevented. त्याच्या पुढं मेंटल रिटार्डेशन होणार नाही, म्हणजे ऑलरेडी झालेली आहे ती पार्शलीच रिव्हर्सिबल होणार. अडल्ट हायपोथायरॉइडिझम, त्याला मिक्झो इडिमा म्हणतो, आणि मोस्ट कॉमन कॉज ऑफ अडल्ट हायपोथायरॉइडिझम इज हाशिमोटोस थायरॉइडायटिस. आणि दुसरा जो आहे आयोडीन डिफिशियन्सी, पण तो रेअर आहे. मग आपण याच्यात एल थायरोक्सिन स्टार्ट करणार, लो डोस मध्ये आपण चालू करू शकतो. इव्हन 25 मायक्रोग्रॅम पण अवेलेबल आहे, 50 मायक्रोग्रॅम आहे. आपण जसा रिस्पॉन्स येईल त्यानुसार डोस मॉडिफाय करणार आहोत. रिस्पॉन्स नाही आला तर आपण डोस वाढवणार आहोत. तर एल थायरोक्सिन, ओके, 50 मायक्रोग्रॅम डेली, आणि एम्प्टी स्टमक इन द मॉर्निंग ते टॅबलेट आपल्याला घ्यायचे आहे. तर ॲज कम्पेअर टू डायबिटीज, हायपोथायरॉइडिझमची जी ट्रीटमेंट आहे ती थोडी इझी आहे. आपण ड्रग स्टार्ट केल्यानंतर T3 T4 लेवल नॉर्मल येते आणि त्यात जास्त फ्लक्च्युएशन नाही होत. ओके. सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम मी सांगितलंय. जर TSH लेवल 6 ते 10च्या मध्ये असेल तर ट्रीटमेंट ऑप्शनल आहे. परंतु 10 पेक्षा जास्त TSH गेला आहे तर T3 T4 नॉर्मल जरी असेल तर यू शुड स्टार्ट एल थायरॉक्सिन इन दॅट पेशंट. ओके. तिसरं मिक्झोइडिमा कोमा. तर मी तुम्हाला सांगितलंय इव्हन सिव्हिअर हायपोथायरॉइडिझम साठी आता ड्रग ऑफ चॉईस काय आहे? एल थायरोजिन. Thyroxine. Okay, L-thyroxine. So it is an emergency characterized by progressive mental deterioration due to the acute hypothyroidism, carries significant mortality. Rapid thyroid replacement is very important. So L-thyroxine is the drug of choice. So it's an emergency. So we required IV L-thyroxine 200 to 500 microgram IV, followed by 100 microgram IV OD till oral therapy can be instituted. The L-thyroxine is the ड्रग ऑफ चॉईस. आता ही इमर्जन्सी आहे. एल थायरोक्सिन आपण प्रेफर करतो. पहिले T3 यूज करत होते, ओके, पण T3 बरोबर कोणती रिस्क जास्त होती? अर्धण्याची. अरेथमियाची. आता ऍज पर गाईडलाईन्स एल थायरोक्सिन इज द ड्रग ऑफ चॉईस. 200 ते 500 मायक्रोग्रॅम तुम्ही IV द्या आणि त्यानंतर 100 मायक्रोग्रॅम IV डेली द्या, जोपर्यंत पेशंटला ओरली देत नाही. काही डॉक्टर्स काय करतात, T4 तर देतातच आणि स्मॉल डोस T3 पण देतात. त्यांनी इम्प्रुव्हमेंट होईल पेशंट मध्ये फास्ट, पण अरेथमियाची रिस्क थोडी कमी राहील, कारण आपण कमी डोस मध्ये T3 देतो, जास्त आपण T4च यूज करतोय. तो कॉम्बिनेशन ऑफ T4 T3 पण काही जण रिकमेंड करतात. सो सम ऑथॉरिटीज रिकमेंड ऍडिंग लो डोस ऑफ IV T3 10 मायक्रोग्राम 8 hourly इन यंगर पेशंट विथ नो अरेथमिया फॉर इच्छेमिया. ज्यांना अरेथमिया नाहीये, हिस्ट्री इच्छेमियाची हिस्ट्री नाही, त्यात T4 बरोबर म्हणजे एल थायरोक्सिन बरोबर स्मॉल डोस, लो डोस T3 काही डॉक्टर्स रिकमेंड करतात. पण ड्रग ऑफ चॉईस मिक्झोइडिमा कोमासाठी विचारलं तर तुमचा आन्सर एल थायरोक्सिनच असेल. ओके. आता याच्याबरोबर दुसरे मेजर्स कोणते? बरोबर आहे, त्यात वॉर्मिंग ऑफ द पेशंट, त्या पेशंट मध्ये कोल्ड इंटॉलरन्स असतं, स्ट्रेसफुल कंडिशन आहे, IV कॉर्टिकोस्टेरॉइड, ओके, टू कव्हर अटेंडंट ऍड्रिनल इनसफिशियन्सी, व्हेंटिलेटरी सपोर्ट, कार्डिओव्हॅस्क्युलर सपोर्ट, आणि हायपोनायट्रेमिया आणि हायपोग्लायसेमिया तुम्हाला करेक्ट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर हे सर्व अदर्स मेजर्स मध्ये येतात. ओके. तर व्हेंटिलेटरी सपोर्ट, कार्डिओव्हॅस्क्युलर सपोर्ट, कॉर्टिकोस्टेरॉइड्स, ऍटलीस्ट कॉर्टिकोस्टेरॉइड जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आता नेक्स्ट यूज काय आहे थायरॉइड हार्मोनचा? म्हणजे तुम्ही क्रिटिनिझम लक्षात ठेवला आहे, मिक्झोइडिमा लक्षात ठेवला आहे, मिक्झोइडिमा कोमा लक्षात ठेवलेला आहे. आता बाकीचे युजेस जे तुम्हाला आता
लक्षात ठेवायला थोडे म्हणजे काय म्हणता येईल की हे कॉमन पॉइंट्स लक्षात आलेत. आता हे जे आहे ते रेअर पॉइंट्स आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचे जर युजेस विचारले थायरॉइड हार्मोनचे. ओके. तर नॉन टॉक्सिक गॉइटर म्हणजे असा गॉइटर की त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लॅन्ड जी आहे साईज ही वाढलेली आहे. ओके. पण मॅलिग्नन्सी नसते. नॉन टॉक्सिक गॉइटर. तर कॉजेस मध्ये त्यामध्ये डिटेलमध्ये मी जाणार नाही नॉन टॉक्सिक गॉइटरचे. ओके. ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू यामध्ये आपण थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट देतो नॉन टॉक्सिक गॉइटर मध्ये. तर नॉन टॉक्सिक गॉइटर एक अनदर इंडिकेशन्स आहे थायरॉइड हार्मोन यूज करण्यासाठी. ओके. तर चौथा यूज आपण पाहिलेला आहे नॉन टॉक्सिक गॉइटर. ओके. ओके. म्हणजे हा नॉन कॅन्सरस एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड असते याच्यात नॉन टॉक्सिक गॉइटर्स. ओके. आणि यामध्ये आपण थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट देऊ शकतो ग्लँडची साईज कमी करण्यासाठी. ओके. नंतर थायरॉइड नोड्यूल. आता काही जे बेनाइन थायरॉइड नोड्यूल्स असतात म्हणजे थायरॉइड ग्लँड मध्ये एक नोड्यूल आहे आणि ते बेनाइन आहे. म्हणजे बेनाइन आणि मॅलिग्नंट असे दोन प्रकार पडतात. तर बेनाइन टाइपचं जे नोड्यूल आहे त्यामध्ये जर आपण त्यामध्ये जर आपण थायरॉइड हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी यूज केली तर थायरॉइड हार्मोन लेवल ब्लडमधली इन्क्रीज झाल्यामुळं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनी पिट्युटरी ग्लॅन्डमधून टीएसएच रिलीज होणार नाही आणि टीएसएच ची ऍक्शन थायरॉइड ग्लॅन्डवर कमी होईल आणि त्यामुळं नोड्यूल सप्रेस होऊ शकतो. नोड्यूल काय होऊ शकतो? सप्रेस होऊ शकतो. तर यामध्ये यामध्ये कोणते नोड्यूल सप्रेस होऊ शकतात ते फार महत्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिले टीएसएच लेवल पाहणं गरजेचं आहे. या पेशंटमध्ये टीएसएच लेवल वाढलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे जे थायरॉइड नोड्यूल आहे हे टीएसएच वाढल्यामुळं तयार असू शकतात आणि 3-4 आपण स्टार्ट करून टीएसएच लेवल कमी केले तर हे टीएसएच ची ऍक्शन कमी झाली तर हे नोड्यूल रिग्रेस होऊ शकतात. तर certain benign functioning nodules regress when TSH is suppressed by T3, T4 therapy. Non-functional nodules and those not responsive to THS म्हणजे ज्यांच्या TSH लेवल कमी आहे do not respond and should not be treated with L-thyroxine. म्हणजे ज्या पेशंटमध्ये TSH लेवल वाढलेली नसेल त्यामध्ये त्या नोडूलसाठी T4 देऊन फायदा नाही. तर हा अजून एक यूज थायरॉइड हार्मोनचा आपण पाहिलेला आहे. तर आता कोणकोणते युजेस आपण पाहिलेत? क्रिटिनिझम, मिक्झिडिमा कोमा, नॉन टॉक्सिक गॉइटर, थायरॉइड नोडल. थायरॉइड नोड्यूल. थायरॉइड नोड्यूल मध्ये टीएसएच रिस्पॉन्सिव्ह थायरॉइड नोड्यूल असेल तरच आपण यूज करायचं. म्हणजे टीएसएच लेवल त्या पेशंट मधली काय पाहिजे? रेस पाहिजे. रेज पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. टीएसएच लेवल जर रेज नसेल तर T4 देऊन फायदा आहे का? नाही. हम्म. म्हणजे तो नोड्यूल टीएसएच मुळे नाहीये राईज झाल्यामुळं हे लक्षात येतं. मग T4 थेरपी आपण स्टार्ट करू शकतो थायरॉइड नोड्यूल मध्ये. एक लक्षात घ्या T4 थेरपी स्टार्ट केल्यानंतर T4 थेरपी शुड बी स्टॉप इफ द नोड्यूल डज नॉट डिक्रीज इन साईज विथिन 6 मंथ. 6 महिन्यांमध्ये तो नोड्यूल कमी नाही झाला तर टीएसएच थेरपी स्टॉप करायची. किंवा ज्यावेळेस तो कमी व्हायला बंद होईल त्यावेळेसही तुमच्या लक्षात आलं की आता नोड्यूल कमी होत नाहीये तर तुम्ही T4 थेरपी स्टॉप करू शकता.
त्यानंतर पॅपिलरो कार्सिनोमा ऑफ थायरॉइड. आता हा एक थायरॉइड कॅन्सरचा प्रकार आहे, पॅपिलरी कार्सिनोमा. हा टीएसएच रिस्पॉन्सिव्ह कॅन्सर आहे, म्हणजे टीएसएच स्टिम्युलेशन झाल्यामुळं हे पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड होऊ शकतो. मग अशा पेशंटमध्ये टीएसएच ची लेवल कमी करण्यासाठी आपण काय देऊ शकतो? T4 देऊ शकतो. T4 दिल्याने बाय निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम टीएसएच लेवल कमी होणार आहे. परंतु डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही सर्जरी आहे, पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड. ओके. आता बाकीच्या ट्रीटमेंटसाठी ही थायरॉइड हार्मोन वापरतात. कुठं कुठं वापरतात? जर अॅनिमिया रिफ्रॅक्टरी असेल, रुटीन ट्रीटमेंट दिल्यानंतर अॅनिमिया कव्हर होत नसेल, तर त्यामध्ये आपण T4, म्हणजे तो अॅनिमिया मे बी ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन मुळे असू शकतो, त्यात आपण T4 थेरपी देऊन पाहू शकतो. मेंटल डिप्रेशन असेल, डिप्रेशनचा पेशंट असेल, त्यामध्ये आपण इम्पेरिकली T4 यूज करू शकतो. मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर, इनफर्टिलिटी, युजल ट्रीटमेंट बरोबर करेक्ट नाही झाले, तर आपण थायरॉइड हार्मोन देऊन पाहू शकतो त्या पेशंटमध्ये. त्यानंतर काही पेप्टिक अल्सरच्या केसेस आहेत, ते नॉन रिस्पॉन्सिव्ह असतात. क्रोनिक नॉन हिलिंग अल्सर असेल, त्यामध्ये आपण देऊ शकतो. आणि ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन असेल, त्या पेशंटलाही थायरॉइड हार्मोन आपण यूज करू शकतो. तर ते इम्पिरिकल युजेस आहे. ओके. ओके. तर एवढे युजेस आपण पाहिलेले आहेत. तर युजेस कोणकोणते पाहिले थायरॉइड हार्मोनशी रिलेटेड? एक आपण पाहिला क्रिटिनिझम, दुसरा पाहिला मिक्झोइडिमा, थर्ड पाहिला मिक्झोइडिमा कोमा. ओके. चौथा कोणता पाहिला आपण? नॉन टॉक्सिक गॉइटर. ओके. नॉन टॉक्सिक गॉइटर हे नॉन कॅन्सरस कंडिशन आहे, त्यात आपण यूज करू शकतो. थायरॉइड नोड्यूल, टीएसएच रिस्पॉन्सिव्ह थायरॉइड नोड्यूल असेल तर त्यात आपण यूज करतो. आणि पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड हा पण, यामध्ये पण आपण यूज करू शकतो टू डिक्रीज टीएसएच लेवल. आणि इम्पिरिकल थेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू, रिफ्रॅक्टरी अॅनिमिया, मेंटल डिप्रेशन, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी, इनफर्टिलिटी, क्रोनिक नॉन हिलिंग अल्सर अँड ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन, हे इम्पिरिकल युजेस. जवळजवळ हे 5 युजेस आहे. तर युजेस ऑफ थायरॉइड हार्मोन लक्षात आल्या तुमच्या? येस सर. म्हणजे हायपोथायरॉइडिझम सोडून कुठं कुठं ते यूज होतात हे पण तुम्हाला लक्षात पाहिजे. क्रिटिनिझम, मिक्झोइडिमा कोमा हे सगळे हायपोथायरॉइडिझमशी रिलेटेड आहे. पण बाकी युजेस मध्ये नॉन टॉक्सिक गॉइटर, थायरॉइड नोड्यूल, पॅपिलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड हे 3 युजेस ऍड होतील. आणि इम्पेरिकल थेरपी मधले 5 युजेस, अॅनिमिया, डिप्रेशन, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी, इनफर्टिलिटी, क्रोनिक नॉन हिलिंग अल्सर असेल किंवा ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन असेल, तर हे 5 युजेस. ओके. जवळजवळ हे सर्व 10 ते 11 युजेस तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ओके. सर इम्पेरिकल ट्रीटमेंट म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट न करता डायरेक्ट यूज करतात का? अ, आपण इम्पिरिकली देऊ शकतो, त्याचा अर्थ विदाऊट डायग्नोसिस आपण, म्हणजे आपण करू शकतो. पण इम्पिरिकल चा अर्थ असा आहे की आपल्याला डायग्नोसिस होण्याआधी आपण एक ट्राय करतो. ओके. म्हणजे बेस ऑन काही एक्सपिरियन्स आहे किंवा ऑब्झर्वेशन आहेत की थायरॉइड हार्मोन दिल्यानंतर इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, बरोबर आहे? तर त्यामध्ये ओके. हा, म्हणजे इम्पिरिकल म्हणजे कसं असेल की जे अनुभव आलेले आहे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये किंवा काही एक्सपेरिमेंट्स मध्ये क्लिअर झालेलं आहे. ओके. तर आपण तसं टेस्ट करू शकतो त्यामध्ये. ओके. आयडियली आता कसं आहे की त्यामध्ये इम्पिरिकल मध्ये हे रेअरली यूज होतात. म्हणजे थायरॉइड हार्मोन आपण टेस्ट करतोच ज्यावेळेस आपल्याला बाकीचे कॉजेस आहे. इम्पिरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू असं नाही की थायरॉइड हार्मोन टेस्ट करायची नाही केली तरी आपण यूज करू शकतो. आपण टेस्ट करू शकतो, टेस्टचा आणि याचा संबंध नाहीये. इम्पिरिकलचा अर्थ आहे की बेस ऑन एक्सपेरिमेंट्स किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, नॉट म्हणजे आपण काय म्हणतो, ओके. हा, काल्पनिक नाहीये, त्याला काहीतरी बेस आहे. हो सर, हो सर. ओके.
आता थायरॉइड अँटी थायरॉइड ड्रग्स आपण डिस्कस करणार आहोत. तर अँटी थायरॉइड ड्रग्स डिस्कस करण्यासाठी तुम्हाला थायरॉइड हार्मोन सिंथेसिसच्या स्टेप मी ज्या डिस्कस केल्या ना त्या फार महत्वाच्या आहेत. तर अँटी थायरॉइड ड्रग कुठे यूज होणार? म्हणजे अँटी थायरॉइड ड्रग म्हणजे असे ड्रग जे T3 T4 ची लेवल कमी करतात. मग हे ड्रग कोणत्या कंडिशन साठी आपण यूज करणार? हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम मध्ये यूज करणार. हायपरथायरॉइडिझम मध्ये यूज करणार. ओके. सो these are the drugs used to lower the functional capacity of hyperactive thyroid. So we use in hyperthyroidism. Thyrotoxicosis is due to excess secretion of thyroid hormone. जर थायरॉइड हार्मोन जास्त सिक्रेट झाले आणि T3 T4 ची लेवल वाढली तर त्याची ऍक्शन वाढणार आणि त्याला आपण थायरोटॉक्सिकोसिस असं म्हणतो. त्याला आपण सिव्हिअर हायपरथायरॉइडिझमला थायरॉइड स्टॉर्म पण म्हणतो. स्टॉर्म म्हणजे वादळ. ओके. तर त्याचे मेन दोन कॉज आहे. ओके. कोणकोणते कॉजेस आहे हायपरथायरॉइडिझमचे? ग्रेव्स डिसीज आणि दुसरा कोणता आहे? टॉक्सिक मधलं गोiter. ओके. तुम्ही याच्यापैकी कोणता ऐकलाय? दोन्ही पण ऐकले. टॉक्सिक. ओके. ग्रेव्स डिसीज आहे आणि दुसरा? टॉक्सिक मधलं गोiter. ओके. ग्रेव्स डिसीज काय आहे? काय होतं ग्रेव्स डिसीज मध्ये? हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स जे असतात ओके. का होतात? टॅक तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, ग्रेव्स डिसीज इट इज अल्सो ऑटो इम्युनो डिसऑर्डर. काय आहे तो? ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे. म्हणजेच आपल्या शरीराच्या अगेन्स्ट काय तयार होणार आहे? अँटीबॉडी. अँटीबॉडीज. पण ग्रेव्स डिसीज मध्ये काय होतात? अँटीबॉडीज तयार होतात अगेन्स्ट TSH रिसेप्टर. कशाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात? TSH रिसेप्टर. TSH रिसेप्टर कुठं प्रेझेंट असतात? आपल्याला माहिती आहे की पिट्युटरी ग्लॅन्ड जी आहे ती काय रिलीज करते? TSH रिलीज करते. थायरॉइड स्टिम्युले अँटेरियर पिट्युटरी जी आहे ती काय रिलीज करते? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा TSH कशावर ऍक्ट होतो? थायरॉइड ग्लॅन्ड वरती ऍक्ट होतो. थायरॉइड ग्लॅन्डवर ऍक्ट होतो. आणि थायरॉइड ग्लॅन्डवर ऍक्ट होऊन थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये कशाचं सिंथेसिस वाढवतो? T3 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 T4. T4. मग T3 T4 रिलीज. मग हा TSH थायरॉइड ग्लॅन्डवर कसा ऍक्ट होतो? हा TSH थायरॉइड ग्लॅन्डवर TSH रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो. म्हणजे TSH रिसेप्टर कुठं लोकेटेड असतात? थायरॉइड ग्लॅन्ड वरती. थायरॉइड ग्लॅन्डवर असतात. बरोबर आहे. ठीक आहे. मग TSH रिसेप्टरवर ऍक्ट होऊन रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतो आणि मग थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये कसली सिंथेसिस वाढते? T3 T3 T4. T4. आता मी तुम्हाला काय सांगितलं, ग्रेव्स डिसीज मध्ये अँटीबॉडीज असतात. कशाच्या अगेन्स्ट असतात? TSH रिसेप्टरच्या TSH रिसेप्टर. म्हणजे ह्या अँटीबॉडीज कुठं बाइंड होतील? ह्या अँटी TSH अँटीबॉडी ह्या काय करतात? ह्या TSH रिसेप्टरवर बाइंड होतात. कशावर बाइंड होतात? TSH रिसेप्टर. म्हणजे TSH रिसेप्टरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार झालाय. ह्या अँटीबॉडी अँटीजन काय याच्यात? TSH आहे. TSH ऍक्ट ॲज अँटीजन. TSH रिसेप्टर सॉरी रिसेप्टर म्हणायला पाहिजे. TSH रिसेप्टर अँटीजन म्हणून ऍक्ट होतो आणि त्याच्या अगेन्स्ट काय बॉडी तयार होतात? अँटीबॉडी. मग ह्या अँटीबॉडी जाऊन अँटीजनला बाइंड होणार. अँटीजन याच्यात कोण आहे? TSH रिसेप्टर. मग ह्या अँटीबॉडी सोप्या दुसऱ्या भाषेत सांगितलं तर अँटी TSH रिसेप्टर अँटीबॉडी कशाला बाइंड होणार? TSH रिसेप्टर अँटीबॉडी आपण म्हणू शकतो. TSH रिसेप्टर अँटीबॉडी कशाला बाइंड होणार? रिसेप्टर. रिसेप्टरला TSH. आता तुम्हाला दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. हे TSH रिसेप्टर अँटीबॉडीज जे असताना ह्या स्टिम्युलेटरी इन नेचर आहेत. काय आहेत? स्टिम्युलेटरी इन नेचर. स्टिम्युलेटरी इन नेचर म्हणजे ह्या अँटीबॉडीज जेव्हा TSH रिसेप्टरला बाइंड होतात तर TSH रिसेप्टर काय होतो? आणि स्टिम्युलेट झाल्यामुळे थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये T3 T4 सिंथेसिस काय होते?
वाढते. म्हणजे ग्रेव्हस डिसीज मध्ये अँटीबॉडीज कशाच्या अगेन्स्ट असतात? TSH रिसेप्टर. पण ह्या अँटीबॉडीज स्टिम्युलेटरी इन नेचर आहे. काय आहे? स्टिम्युलेटरी नेचर. ते TSH रिसेप्टरला स्टिम्युलेट करतात. बरोबर आहे. याच्या विरुद्ध पहा, म्हणजे अँटीबॉडीज दोन प्रकारचे असतात. स्टिम्युलेटरी पण असू शकतात, इनहिबिटरी असू शकतात. तुम्ही मायस्थेनिया ग्रेव्हिस ऐकलंय? हो सर. मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये अँटीबॉडीज कशाच्या अगेन्स्ट आहे? NM रिसेप्टरच्या अगेन्स्ट. हा, NM रिसेप्टरच्या अगेन्स्ट आहे. ओके, NM रिसेप्टरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी. मग ह्या अँटीबॉडीज NM रिसेप्टरला बाइंड झाल्यावर NM रिसेप्टर काय करतात? त्या इनहिबिट करतात. बरोबर. तिथं ऍसिटिल कोलिन ऍक्ट होत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होत नाही. इथं ग्रेव्स डिसीज मध्ये अँटीबॉडीज कशाच्या अगेन्स्ट आहे? TSH रिसेप्टरच्या अगेन्स्ट आहे. परंतु ह्या अँटीबॉडीज स्टिम्युलेटरी इन नेचर आहे. त्या TSH रिसेप्टरला काय करताय? स्टिम्युलेट करताय. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल मध्ये अँटीबॉडीज तयार होता, पण एक एक्झाम्पल असं आहे की ते अँटीबॉडी इनहिबिटरी इन नेचर आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस मधल्या. ते NM रिसेप्टरला बाइंड होऊन NM रिसेप्टर काय करताय? ब्लॉक करताय. पण ग्रेव्स डिसीज मध्ये जे अँटीबॉडीज तयार होतात TSH रिसेप्टरच्या अगेन्स्ट, त्या कोणत्या टाईपच्या असतात? स्टिम्युलेटरी टाईपच्या असतात. आणि त्यामुळं ती TSH रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात आणि थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये T3 T4 सिंथेसिस वाढते. लक्षात आले दोन्ही प्रकारचे अँटीबॉडीज? हो सर. ओके. येस सर. ओके. तर ग्रेव्स डिसीज मध्ये TSH रिसेप्टरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी असतात आणि त्या स्टिम्युलेटरी इन नेचर आहेत. ओके. त्यानंतर दुसरा जो हायपरथायरॉइडिझमचा काय म्हणता येईल की कॉज आहे, तो टॉक्सिक नोड्युलर गॉइटर आहे. त्याला मल्टी नोड्युलर गॉइटर आहे. ओके. तर टॉक्सिक नोड्युलर गॉइटर मध्ये ही काय होते की थायरॉइड हार्मोन सिंथेसिस जास्त होते. ओके. तर ऑटोनॉमसली फंक्शनिंग ग्लॅन्ड असते, थायरॉइड नोडल्स असतात, ते T3 T4 सिंथेसिस जास्त करतात. आता सिम्पटम्स आणि साईन हायपरथायरॉइडिझमचे, तर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हायपोथायरॉइडिझमच्या उलट याच्यात बेसिक मेटाबोलिट रेट वाढलेला असतो. त्यामुळं ह्या पेशंटमध्ये असं दिसून येतं की ते पेशंट खूप खातात, त्यांचं ॲपेटाईट इन्क्रीज झालेलं असतं, पण वेट काय होतं अशा पेशंटमध्ये? कमी असतं, कारण बेसिक मेटाबॉलिक रेट फास्ट असतो. तर वेट लॉस एक काय म्हणता येईल की क्लासिकल सिम्पटम्स आहे. हायपोथायरॉइडिझमचे पेशंट कमी खातात, त्यांचं BMR कमी असतो, बेसिक मेटाबॉलिक रेट कमी खातात, पण BMR कमी असल्यामुळं वेट गेन त्यांच्यामध्ये जास्त होतं. तर वेट गेन हे हायपोथायरॉइडिझम मध्ये दिसतं, वेट लॉस हे हायपरथायरॉइडिझम मध्ये होतं. हायपो मध्ये कोल्ड इंटॉलरन्स होतं, हायपर मध्ये हीट इंटॉलरन्स असतं. हायपो मध्ये ब्रॅडिकार्डिया होतं, हायपरथायरॉइडिझम मध्ये टॅकिकार्डिया होतं. याच्यात इन्क्रीज कार्डियक आउटपुट, कार्डियक अरेथमिया म्हणजे स्टिम्युलेटरी इफेक्ट ऑन द हार्ट दिसून येतात. मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी यांच्यामध्ये दिसून येतं हायपरमध्ये. वॉर्म मॉइस्ट स्किन असतं, हायपरग्लायसेमिया आहे. ओके. नंतर हायपरग्लायसेमिया एक मॅनिफेस्टेशन आहे. त्यानंतर फाईन ट्रिमर्स, डायरिया, स्केलेटल मसल वीकनेस, मसल वेस्टिंग, वेट लॉस, इन्सोमनिया, hyperreflexia, nervousness. These are the manifestation of hyperthyroidism. लक्षात आले हे मॅनिफेस्टेशन? डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही पेशंट पाहिले असणार आहे हायपो आणि हायपरथायरॉइडिझमचे. म्हणजे वेट लॉस डिस्पाइट इंक्रीज ॲपेटाईट, मसल वेस्टिंग, त्यानंतर इंक्रीज BMR, हीट इंटॉलरन्स, टॅकिकार्डिया, hyperglycemia. These are the some manifestation of hyperthyroidism. In addition to that, एक्झोपथॅलॅमस हे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लक्षात येईल पेशंटला. एक्झोपथॅलॅमस म्हणजे माहिती आहे तुम्हाला, डोळे थोडेसे बाहेर आल्यासारखे वाटतात, एक्झोपथॅलॅमस. ओके. ते हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे डर्मॅटोमायोपॅथी दिसून येतो, त्याला पेरिटिबियल मिक्झोइडिमा म्हणतात. These are the characteristic signs of Graves' disease. Okay.
आता थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कशी होती ती मागील लेक्चर मध्ये मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे, आठवतंय तुम्हाला? हो सर. एक आपण थोडक्यात अ, ते एकदा पाहूया, थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कशी होती. एक- कारण अँटी थायरॉइड ड्रग लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जर त्या जर स्टेप्स माहीत असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे ते लक्षात ठेवू शकतात. ओके. तर पहिल्या स्टेप मध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे की फंक्शनल युनिट ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये काय आहे, थायरॉइड फॉलिकल आहे. ओके. हम्म. हे पहा, हे थायरॉइड फॉलिकल आहे, बरोबर आहे. आणि त्याला लाइनिंग कोणती आहे, फॉलिक्युलर सेल, फॉलिक्युलर इपिथेलियल सेल, ही अशी लाइनिंग आहे. आणि त्याच्या सेंटर मध्ये येलो पिंक पिंक पोर्शन काय आहे, कोलाइड. कोलॉइड. कोलॉइड आहे. आता कोलॉइड मध्ये काय असतात, थायरोग्लोबिलिन असतात. काय असतात, थायरोग्लोबिलिन. आणि त्याच्यावर टायरोसिन रेसिड्यू असतात. काय असतात, टायरोसिन रेसिड्यू. 115 टायरोसिन रेसिड्यू थायरोग्लोबिलिन वर असतात. आणि ह्या टायरोसिन रेसिड्यूचं आयोडिनेशन होणं फार महत्वाचं आहे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये. आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल इज द इम्पॉर्टंट स्टेप. तर आपण हे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कशी होते ते आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. तर आपण हे जे आहे त्या याला आपण जर कट केलं आणि एक्सपांड केलं तर हे पिक्चर कसं दिसेल ते आपण पुढे पाहूया. हम्म. तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस मध्ये काय काय गोष्टी स्टेप्स महत्वाच्या आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक मिनिट. तर आपण पाहिलं की फंक्शनल युनिट ऑफ थायरॉइड ग्लॅंड इज थायरॉइड फॉलिकल. Okay, it is lined by follicular epithelial cell and in the center of thyroid follicle is colloid. Okay, आणि कोलॉइड मध्ये थायरोग्लोबिलिन असतं, त्यात 105 त्याला थायरोसिन रेसिड्यू अटॅच असतात. आणि थायरोसिन रेसिड्यू जे आहेत त्याचं आयोडिनेशन होणं फार महत्वाचं आहे. जस्ट एक मिनिट. तर पहिली जी स्टेप आहे त्यामध्ये जे डायटरी आपलं आयोडाईड आहे, आयोडीन, ते ट्रॅप झालं पाहिजे थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये. तर आता हे एक मिनिट. तर ही एक फॉलिक्युलर सेल आहे आणि त्याच्या आतमध्ये जो असतो ते कोलाइड असतं. तर एक फॉलिक्युलर सेल मध्ये पहिले आयोडाईड ट्रॅपिंग होतं आणि ते नंतर कोलाइड मध्ये जातं. आता मला तुम्ही सांगा की NIS म्हणजे काय. सोडियम आयोडाइड सिंपोट. सोडियम आयोडाइड सिंड्रोम. आणि व्हॉट इज द रोल ऑफ NIS, काय ट्रान्सपोर्ट करते, करते. ट्रॅपिंग. ट्रॅपिंग. ट्रॅपिंग करते. ट्रॅपिंग. आयोडीन ट्रॅप. ट्रान्सपोर्ट आयोडीनला. आयोडाईड ट्रॅपिंग होतं, बरोबर. आयोडाईड ट्रायपेड होतं. ओके. ओके. आता आयोडाईड ट्रॅप झाल्यानंतर आयोडाईड फॉलिकल सेल मध्ये येतं. ओके. आता हा आयोडाईड कोलाइड मध्ये ट्रान्सफर केला जातो, कोणत्या ट्रान्सपोर्टरनी, पेनड्रिन ट्रान्सपोर्टरनी. पेंट्रीन. ओके, पेनड्रिन ट्रान्सपोर्टरनी.
आता ह्या आयोडाईडचं कन्व्हर्जन नंतर हा आयोडाईडचं ऑक्सिडेशन स्टेप नंतरची असते. ह्या आयोडाईडचं ऑक्सिडेशन होतं. ओके. ह्या आयोडाईडचं ऑक्सिडेशन होण्यासाठी कोणत्या एन्झाईमची गरज आहे? थायरॉइड 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 पेरॉक्सिडेज. पेरॉक्सिडेज एन्झाईम. पेरोक्सिडेज. ओके. तर ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड ही सेकंड स्टेप आहे. मग ते ऑक्सिडेशन ऑफ द आयोडाईड कशात होतं ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. आयोडीन आयन, हायपोआयोडस ऍसिड आणि एन्झाईम लिंक हायपोआयोडाईड. नेक्स्ट स्टेप आहे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड. ओके. तर ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड होतं. थर्ड स्टेप मध्ये काय होतं? ओके. थर्ड स्टेप मध्ये काय होतं? थर्ड स्टेप मध्ये आयोडिनेशन ऑफ द टायरोसिन मॉलिक्यूल होतं. आयोडिनेशन ऑफ द टायरोसिन मॉलिक्यूल म्हणजे आयोडीन हे टायरोसिन मॉलिक्यूलला बाइंड होतं आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस एक आयोडीन मॉलिक्यूल टायरोसिनला बाइंड होतो त्यावेळेस काय तयार होतं? मोनो आयडो टायरोसिन. आणि जेव्हा दोन आयोडीन टायरोसिनला बाइंड झाले तर काय तयार होतं? डाय आयोडोटायरोसिन. आयडोटायरोसिन. म्हणजे आता पहिली स्टेप जी होती ती पहिली ट्रान्सपोर्ट स्टेप होती. ओके. ट्रान्सपोर्ट ऑफ आयोडाइड इनटू द फॉलिक्युलर सेल अँड देन कोलाइड. देन दुसरी काय होती? ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड. ओके. ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड. तिसरं काय होतं? आयोडिनेशन. ऑइडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल. ओके. ओके. त्यामुळे आता काय तयार झाले? मोनो आयडो टायरोसिन आणि डायआयडो टायरोसिन. डाय आणि आयोडिनेशन ऑफ टायरोसिन नंतरची स्टेप आहे कपलिंग. म्हणजे कपलिंग मध्ये मोनोआयडो टायरोसिन आणि डायआयडो टायरोसिनची कपलिंग होते किंवा दोन डायआयडो टायरोसिन मॉलिक्यूलची कपलिंग होते. ज्यावेळेस मोनोआयडो टायरोसिन आणि डायआयडो टायरोसिन कपल होतो तर त्यामुळं T3 हार्मोन तयार होतो. आणि दोन डायआयडो टायरोसिन कपल झालं तर त्याच्यात काय तयार होईल? T4. मग याला आपण म्हणतो कपलिंग रिॲक्शन. काय म्हणतो? कपलिंग. मग एक लक्षात ठेवा ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड आणि हे जे कपलिंग आहे त्यासाठी कोणतं एन्झाईम महत्वाचं आहे? थायरॉइड थायरॉइड पेरोक्सिडेज. परत. जर हे एन्झाईम इनहिबिट झालं तर काय होईल? ह्या स्टेप नाही होणार. ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड कपलिंग होईल का? नाही. नाही. मग जर थायरॉइड पॉक्स ऑक्सिडेज इनहिबिटर आपण दिले तर ह्या स्टेप जर इनहिबिट झाल्या तर T3 T4 सिंथेसिस काय होईल? इनिबिट. इनहिबिट होईल. मग थायरॉइड परऑक्सिडेज इनहिबिटर आपण अँटी थायरॉइड ड्रग म्हणून यूज करू शकतो. आता T3 T4 तयार झालेले आहेत ते कशाला बाइंड आहेत? थायरोग्लोबिलिनला. त्यानंतरच्या स्टेपमध्ये एंडोसायटोसिस प्रोसिनने कोलाइड मधून हे जे थायरोग्लोबिलिन बाउंड T3 T4 आहे ते कशात जातात? फॉलिकलमध्ये. आणि फॉलिकलमध्ये लायसोझोम एन्झाईम मुळे लायसोझोमनी ह्या थायरॉइड बाउंड T3 T4 आहे ते रिलीज होतात. त्याला प्रोटिओलायसिस प्रोसेसने T3 T4 रिलीज होतात. म्हणजे म्हणजे सेपरेट होतात थोडक्यात थायरोग्लोबिलिन पासून. आणि T3 T4 सेपरेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये ते सर्क्युलेशन मध्ये सिक्रीट होतात. तर शेवटची स्टेप काय आहे? सिक्रिशन ऑफ T3 T4. आणि त्यानंतर अजून एक स्टेप आहे जी सर्क्युलेशन मध्ये असते, ग्लॅन्ड मध्ये नसते. जे रिलीज झालेले T3 T4 आहे त्यापैकी T4चं कन्व्हर्जन सर्क्युलेशन मध्ये कशात होतं? T3 मध्ये. त्याला डी आयोडिनेशन स्टेप म्हणतात. एक आयोडीन मॉलिक्यूल त्यातला निघून जातो. चार पैकी एक गेला तर तीन राहतात. मग त्याला म्हणतो आपण T3. ओके. तर T4चं कन्व्हर्जन T3 मध्ये हे सर्क्युलेशन मध्ये होतं कारण T3 हा ऍक्टिव्ह आहे आणि तो थायरॉइड रिसेप्टरवर बाइंड होतो. तर ती सर्क्युलेशन मधली स्टेप आहे. तर ह्या सगळ्या स्टेप्स आपण मागील लेक्चर मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ओके. ह्या सगळ्या स्टेप आपण मागील लेक्चर मध्ये डिस्कस केलेल्या आहे. ओके. तर पहिली स्टेप जी आहे आयोडाईड ट्रॅपिंग आहे. ओके. पहिली स्टेप काय आहे? आयोडाईड ट्रॅपिंग आहे. ओके. त्यानंतर दुसरी स्टेप जी आहे ती ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड आहे.
थर्ड स्टेप जी आहे ते आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल आहे. त्याच्यामुळं मोनो आयोडो टायरोसिन आणि डायओडो टायरोसिन तयार होतील. नेक्स्ट स्टेप जी आहे ती कपलिंग आहे. त्याच्यामुळे T3 T4 बनतील. मोनो आयोडो टायरोसिन प्लस डायओडो टायरोसिन T3 बनेल आणि दोन डायओडो टायरोसिन एकत्र आले T4 बनेल. नेक्स्ट स्टेप मध्ये एक एंडोसाइटोसिस प्रोसेस होऊन थायरोग्लोबिलिन बाउंड T3 T4 सेलमध्ये जातील फॉलिक्युलर आणि तिथं T4 आणि T3 सेपरेट होतील थायरोग्लोबिलिन पासून आणि नंतरच्या स्टेपला ते सिक्रेट येतील. तर पाचवी स्टेप जी आहे ती सिक्रेशनची स्टेप आहे. आणि सिक्रेट झाल्यापैकी T4 आणि T3 सर्क्युलेशन मध्ये आल्यावर लास्ट स्टेप म्हणू शकतो आपण, सर्क्युलेशन मधली स्टेप म्हणू शकतो सहावी. T4चं कन्व्हर्जन कशात होतं? T3 मध्ये. T3. त्यासाठी डिआयोडिनेशन प्रोसेस लागते. तर इतक्या ज्या स्टेप्स आहेत ते तुम्हाला लक्षात आल्या. आणि ह्या स्टेप इनहिबिट झाल्या तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस काय होऊ शकते? Inhibit. हा. मग कोणकोणत्या स्टेप इनहिबिट होऊ शकतात? तर काही ड्रग असे आहेत की ते हे सिम्पोर्ट इनहिबिट करतात, सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट. बरोबर, म्हणजे त्याला म्हणतात ड्रग्स विच इनहिबिट आयोडाईड ट्रॅपिंग. काही ड्रग असे ते थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईमला इनहिबिट करतात, म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल आणि कपलिंग रिॲक्शन इनहिबिट होणार. ओके. काही ड्रग असे आहेत की जे T3 T4 हार्मोन सिंथेसिस मध्ये काही करत नाही. जे T3 हा 4 तयार झाला आहे त्याला सिक्रेट होऊ देत नाही. म्हणजे ते T3 T4 कशात राहतील? थायरॉइड ग्लॅन्ड मध्येच राहते. ग्लॅन्ड मध्ये. त्याला आपण थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट असं म्हणतो, कारण ती थायरॉइड मध्येच राहता, रिलीज होत नाही. ओके, सिक्रेशन इनहिबिट करणारे. आणि काही ड्रग पेरिफेरली काय करतील? T4चं कन्व्हर्जन T4 मध्ये होऊ देणार नाही. बरोबर आहे, डिआयोडिनेशन स्टेप इनहिबिट करतील. तर ह्या ज्या स्टेप जर तुमच्या लक्षात आल्या तर अँटी थायरॉइड ड्रगचं क्लासिफिकेशन तुमच्या लक्षात येईल. तुम्ही आता क्लासिफिकेशन कडे जातोय. स्टेप्स लक्षात आले तुमच्या? सर हो सर. डिआयोडीन म्हणजे आहे ना सर, इनसाइड द सेल आणि आउटसाइड द सेल. कोणतं कोणतं? याच्यामध्ये डिआयोडिनेशन आफ्टर द डिआयोडिनेशन हे बाहेर पडल्यानंतर सर्क्युलेशन मध्ये होतं. इनसाइड द सेल एक आहे ना हा, सर. इनसाइड द सेल जे आहे ना, हे जे इनसाइड द सेल पण डिआयोडिनेशन होतो. तर आता काय होतं बघा, हे मी तुमच्या याच्या ड्रग साठी महत्वाचं नाहीये. आता हे थायरोग्लोबिलिन एंडोसाइटोसिस प्रोसेसने कोलाइड मधून परत फॉलिक्युलर सेल मध्ये आलं, एवढं तर लक्षात आलं. एंडोसाइटोसिस प्रोसेसने, आता हे समजा की आता हे फॉलिकल आहे, बरोबर, याला लाइनिंग आहे, फॉलिक्युलर सेलची लाइनिंग आहे, बरोबर. एक मधला जो असतो त्याला काय म्हणतो आपण? कोलॉइड असतो याच्यात, बोला. बरोबर. कोलाइड मध्ये आता हे ज्या हे जे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड, आयोडिनेशन ऑफ टायरोसिन आणि ह्या कोलाइड मध्ये थायरोग्लोबिलिन असतो. कोलाइड मध्ये काय असतो? थायरोग्लोबिलिन. आता हे पहा, इथं जे पिक्चर दाखवलेलं आहे ते काय केलेलं आहे पहा. हे जे एक फॉलिक्युलर सेल आणि काही कोलाइडचा पार्ट, असा जो पार्ट आहे तो इथं मोठा करून दाखवलाय. लक्षात आलं? म्हणजे ही जी ही एक फॉलिक्युलर सेलची लाइनिंग आहे, ही फॉलिक्युलर सेल आहे. ओके, ही फॉलिक्युलर सेल आहे आणि त्याच्या आतला हा जो पार्ट आहे तो कशाचा पार्ट असणार आहे? सेंटरचा, कोलाइड सर. कोलाइडचा. मग आपण काय केलेलं आहे पहा, तुम्हाला समजण्यासाठी, हं, तुम्हाला समजण्यासाठी काय केलेलं आहे की ही जी डायग्रॅम आहे ही कशाचा मॅग्निफिकेशन आहे? तर या अशा पार्टला मोठं केलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता फक्त ही जी आतली लाइनिंग आहे ना, ही ही कशी दाखवली पहा, ही अशी दाखवली. लक्षात आलं? म्हणजे
हे असं मोठं झालेलं आहे. तर हे जे आतलं इनिशियल पार्ट आहे, ओके, हा जो पार्ट आहे हा काय असणार आहे? फॉलिक्युलर सेल. ही जी सेल आहे ही इथं मोठी झालेली आहे आणि हा जो पार्ट आहे हा कोलॉइड ह्या इथं आलेला आहे. लक्षात आलं? इतकं तर लक्षात आलं? हो सर. हा. आता तुम्हाला स्टेप्स समजलेल्या आहेत का? ट्रॅपिंग स्टेप समजली का पहिली? हे सर्क्युलेशन मधून आयोडाईड जो आहे, आपण जे आयोडाईड खातो, ओके, जे आपण आयोडीन घेतो हे आयोडाईड फॉर्म मध्ये असतो, बरोबर? आयोडाईड फॉर्म मध्ये जे डाएट मधला आयोडाईड आहे तो आपण पहिले कशात आला पाहिजे? कोलाइड कडे जायचंय त्याला, बरोबर आहे? कोलाइड कडे जायचंय तर पहिले कशात आला पाहिजे तो? समजा आता ही सेल आहे, ही लाइनिंग आहे, बरोबर? थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये आल्यानंतर इथं जाण्यासाठी तो पहिले कशात एंटर होईल? इथून फॉलिक्युलर सेल मध्ये एंटर होईल, बरोबर आहे? मग हे एंटर होण्यासाठी इथं त्याला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं आहे. मग तो एका व्हेकलचा यूज करतो आयोडाईड. कोणत्या व्हेकलचा यूज करतो? NIS. मग आयोडाईड आतमध्ये येईल. कशात आला आता आयोडाईड? ह्या इथं आलाय. याला काय म्हणतो? फॉलिक्युलर सेल. फॉलिक्युलर सेल. फॉलिक्युलर. आता फॉलिक्युलर सेल मधून कुठं जाणार? पुढे तो इथं जाणार. कशात जाणार? कोलॉइड मध्ये. मग इथं पण त्याला व्हेकल लागणार आहे ह्या पॉइंटला. तर हे व्हेकल काय आहे? पेंड्रीन, बरोबर आहे? मग ह्या आयोडाईडचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन होऊन, ओके ओके, ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर ऑक्सिडाइड फॉर्म जे तयार झाले आहे ते कशासाठी वापरले जातात? आयोडिनेशन ऑफ टायरोसिन मॉलिक्यूल. हा थायरोग्लोबिलिन कुठं असतो? या कोलाइड मध्ये. आणि एका थायरोग्लोबिलिनवर 115 टायरोसिन मॉलिक्यूल असतात आणि त्याला आयोडीन बाइंड झाला पाहिजे. तर ते ऑक्सिडाइज आयोडाइड फॉर्म जे आहेत हे हे ह्या टायरोसिनला बाइंड होतं. जेव्हा एक आयोडाइड ऑक्सिडाइज फॉर्म बाइंड होतो त्याला मोनो आयडो टायरोसिन फॉर्म तयार होतं त्याचं. जेव्हा दोन आयोडीन बाइंड होतं तेव्हा डाय आयडो टायरोसिन बनतं. त्याला आयोडिनेशन ऑफ टायरोसिन म्हणतात. आणि नेक्स्ट स्टेपला कपलिंग होतं. मोनो आयडो टायरोसिन डायटायरो टायरोसिन एकत्र येऊन T4 बनतं. दोन डायडो टायरोसिन एकत्र येऊन T4 बनतात. आता काही थायरोग्लोबिलिनला काही मॉलिक्यूल असेच राहतात जे मोनो आयडो टायरोसिन डायडो टायरोसिन न कपल झालेले असेच अटॅच राहणार आहे. त्यांचं काहीच झालेलं नाही, ते तसेच आहे. काही सगळेच T3 T4 नाही बनत, काही तसेच आहे बो. मग हा थायरोग्लोबिलिन परत कशात जातो? इथं हा थायरोग्लोबिलिन परत थायरॉइड फॉलिक्युलर सेल मध्ये जातो. कोणत्या प्रोसेसने जातो? एंडोसाइटोसिस. एंडोसाइटोसिस. आणि लायसोझोम मुळे हे T3 T4 रिलीज होतं. लक्षात आलं? सेपरेट होतं. ह्या थायरोग्लोबिलिनचं ब्रेकडाऊन होतं. T3 बाइंड झालेला आहे तो रिलीज झाला, सेपरेट झाला. T4 रिलीज झाला. MIT मोनोआयडो टायरोसिन असेल तो सेपरेट होईल. डायआयडो टायरोसिन आहे तो सेपरेट होईल, बरोबर? आता T3 T4 सेपरेट झाला, ओके. मोनो आयडो टायरोसिन सेपरेट झाला, डायआयडो टायरोसिन सेपरेट झाला. कोणत्या प्रोसेसने? प्रोटिओलायसिस. प्रोटीनचं ब्रेकडाऊन झालं. त्यातलं T3 T4 सिक्रेट झालं. T3 T4 सिक्रेट झालं. आणि जो T4 आहे सर्क्युलेशन मध्ये तो डिआयोडिनेशन प्रोसेसने कशात कन्वर्ट होईल? T3 मध्ये. T3. डिआयोडिनेशन म्हणजे जे आयोडीन आहे त्यातलं ते रिलीज होणार, ओके. त्यात T4 मध्ये 4 मॉलिक्युल आहे, T3 मध्ये 3 आहे. तर ते T4 मधला एक गेला तर T3 तयार होणार. आता फॉलिक्युलर सेल मधला डिआयोडिनेशन प्रोसेस मध्ये बद्दल तुम्ही विचारलेलं आहे. त्यामध्ये कोणत्या मॉलिक्युलचं डिआयोडिनेशन होतं? मोनो आयडो टायरोसिन आणि डायआयडो टायरोसिन. आता मोनो आयडो टायरोसिन मध्ये किती आयोडीनचे मॉलिक्युल असतील? टायरोसिनला 1 आणि डायोडिसिन मध्ये 2 असतील. हे काय होतील? रिलीज होतील याच्यापासून डिआयोडिनेशन प्रोसेसने आणि सेपरेट होतील, बरोबर आहे? आणि फक्त जो आयोडीन मॉलिक्युल आहे ते परत कशात घेतले जातील? कोलाइड मध्ये. आणि परत आयोडिनेशन प्रोसेसला वापरले जातील. ओके. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. मग आता अँटी थायरॉइड ड्रग आयोडीन ट्रॅपिंग इनहिबिट करू शकता?
अँटीथायरॉइड काही ड्रग थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम इनहिबिट करतात, काही अँटीथायरॉइड ड्रग सिक्रेशन इनहिबिट करतात, काही अँटीथायरॉइड ड्रग सर्क्युलेशन मधलं T4चं कन्व्हर्जन T3 मध्ये इनहिबिट करतात. त्या अँटीथायरॉइड ड्रगचे मेकॅनिझम लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला स्टेप्स माहित असतील तरच मेकॅनिझम लक्षात येतील. बरोबर आहे? लक्षात आलं? हो सर. आता आता आपण क्लासिफिकेशन पाहूयात. तुम्हाला आता स्टेप्स लक्षात आल्या तर क्लासिफिकेशन लगेच लक्षात येईल. क्लासिफिकेशन सगळे त्या स्टेप्सवर डिपेंड आहे. मी पहिले शॉर्ट मध्ये घेतलं होतं जे सिंथेसिस, कारण अधिक झालेली आहे. मागच्या लेक्चर मध्ये डिटेल झालेली आहेत, तर त्यामुळे मी पहिले शॉर्ट मध्ये घेतली, नंतर परत डिटेल मध्ये आता घेतली, म्हणजे तुम्हाला जे कन्फ्युजन मला वाटलं ते क्लिअर होण्यासाठी परत एकदा डिटेल घ्यावं लागली. ओके. तर आता हे 4 ग्रुप आहे. 5वा ग्रुप पण मी तुम्हाला सांगेल. पहिले काय आहे? ड्रग्स विच इनहिबिट आयोडाईड ट्रॅपिंग. आयोडाईड ट्रॅपिंग इनहिबिट करणारे ड्रग, मग ते कोणतं ट्रान्सपोर्टर इनहिबिट करत असतील? आयोडाईड NIS. NIS. ड्रग्स विच इनहिबिट सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट, ते इनहिबिट करणारे. म्हणजे आयोडाईड आताच आला नाही, आयोडाईड आताच आला नाही तर T3T4 सिंथेसिस होईल का? आयोडाईड जो लागतोय आपल्याला, नाही. आयोडीन, आयोडीन जे डाएट मधले ते घेणार आहे आपण. आणि जे डाएट मधलं आयोडीन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे? आयोडाईड फॉर्म मध्ये आहे. जर आयोडाईड ट्रॅपच केलं नाही थायरॉइड ग्लॅन्डनी तर T3T4 बनेल का? नाही. आयोडाईड ट्रॅपिंग आपल्याला ब्लॉक करणारे ड्रग जर आपण यूज केले तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस काय होणार आहे? कमी होणार आहे. तर आयोडाईड ट्रॅपिंग इनहिबिट करणारे ड्रग कोणते आहेत? थायोसायनेट, परक्लोरेट आणि नायट्रेट्स. पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण हे ड्रग यूज करत नाही, कारण त्यांचे किडनी किंवा बोन मॅरोवर ऍडव्हर्स इफेक्ट आहे. बोन मॅरो सप्रेशन त्याने होतं, किडनी डॅमेज होते, म्हणून ते पॉप्युलर झाले नाहीत. फक्त क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यूज लक्षात ठेवायचे. जे ड्रग आयोडाईड ट्रॅपिंग इनहिबिट करतात बाय इनहिबिटिंग विच कोड ट्रान्सपोर्ट सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट, NIS. ओके. ड्रग्स विच इनहिबिट हार्मोन सिंथेसिस, त्याला आपण थायोअमाइड्स म्हणतो. कोणते हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करतात? याच्यापेक्षा थोडं अजून मॉडिफाय केलं आपण तर तुम्हाला याच्याऐवजी असं लक्षात ठेवलं, ड्रग्स विच इनहिबिट थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. काय? ड्रग्स विच इनहिबिट विच एन्झाईम? थायरॉइड पेरॉक्सिडेज. तर जी सिंथेसिस मेन प्रोसेस आहे ते इनहिबिट करणारे ड्रग जे आहेत ते कोणता एन्झाईम इनहिबिट करतात? थायरॉइड परऑक्सिडेज इनहिबिटर. मग तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ थायरॉइड परऑक्सिडेज इनहिबिटर्स, त्यामध्ये प्रोपिल थायोयुरॅसिल आहे, मेथीमॅझोल आहे आणि कार्बिमॅझोल आहे. यातला कोणता पाय ऐकलाय तुम्ही? प्रोपिल कार्बिमॅझोल. कार्बिमॅझोल. हा, दोन आहेत. कार्बिमॅझोल, प्रोपिल थायोरेसिल ऐकलेले. एक लक्षात घ्या, हे ड्रगच जास्त कॉमनली यूज होतात हायपरथायरॉइडिझम साठी. आपल्याला जर यूज करायचे असतील तर ड्रग्ज मध्ये T3T4 कमी करायचं असेल. ओके. प्रोपिल थायोरेसिल, कार्बिमॅझोल हे कॉमनली यूज होतात. तर प्रोपिल थायोरेसिल, मेथीमॅझोल आणि कार्बिमॅझोल, दिस ड्रग्स ऍक्ट बाय इनहिबिटिंग विच एन्झाईम? थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम. आणि त्यामुळे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट होते आणि त्याला, त्या ग्रुपला एक नाव दिलेलं आहे, त्याचं नाव आहे थायोअमाइड्स. काय? थायोअमाइड्स. म्हणजे तुम्हाला विचारलं थायोअमाइड्स म्हणजे कोणते ड्रग्स, तर तुम्हाला लक्षात पाहिजे की थायोअमाइड्स हे कशाला नाव दिलंय? थायरॉइड परऑक्सिडेज इनहिबिटर्सला, जे ड्रग थायरॉइड हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करतात. ड्रग्स विच इनहिबिट रिलीज ऑफ T3T4, कोणते ड्रग इनहिबिट करतात T3T4 रिलीज? लुगॉल्स आयोडाईन, आयोडाइड्स ऑफ सोडियम पोटॅशियम आणि ऑर्गॅनिक आयोडाईड. लुगॉल्स आयोडीन, आयोडाइड्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आणि ऑर्गॅनिक आयोडाईड. यापैकी कोणतं ऐकलंय तुम्ही? नाही ऐकलं? आयोडीन सर. लुगॉल्स आयोडीन. लुगॉल्स आयोडीन ऐकलंय. ओके.
लोगॉल सायडीन. त्याचे बाकीचे पण युजेस आपण नंतर पाहणार आहे. ओके ओके. आता अजून एक स्टेप मी तुम्हाला सांगितली, ड्रग्स विच इनहिबिट पेरिफेरल कन्व्हर्जन ऑफ T4 टू T3. बरोबर. इथं क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन नाहीये कुठं ते. बरोबर आहे. लास्ट स्टेप जी आहे, T4 जे बनलेलं आहे, सर्क्युलेशन मध्ये T4 आणि T3 रिलीज होतात. सर्क्युलेशन मध्ये T4 ची लेवल जास्त असते T3 पेक्षा, परंतु T4 डायरेक्टली थायरॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही. तो पहिले कशात कन्वर्ट होतो? T3 मध्ये. T3 मध्ये कन्वर्ट होतो. आणि हा T3 कशावर ऍक्ट होणार आहे? थायरॉइड रिसेप्टर. म्हणजे थायरॉइड हार्मोनच्या ऍक्शन मध्ये T3 आणि T4 पैकी रिसेप्टरवर कोण जास्त बाइंड होतो? T3. म्हणजे सर्क्युलेशन मध्ये लेवल कोणाची जास्त आहे? पण T4 ची. मग T4 पहिले कशात कन्वर्ट झाला पाहिजे? T3 मध्ये. T3 मध्ये. आणि तो थायरॉइड रिसेप्टरवर बाइंड होणार आहे. तर काही ड्रग T4 चं कन्व्हर्जन T3 मध्ये इनहिबिट करतात. तर यामध्ये तुम्हाला ड्रग लक्षात ठेवायचा आहे एक, ह्याच्यामधला प्रोपिल थायोयुरेसिल. म्हणजे प्रोपिल थायोयुरेसिल थायरॉइड परऑक्सिडेज एन्झाईम तर इनहिबिट करतोच, पण पेरिफेरल T4 चं कन्व्हर्जन T3 मध्ये पण इनहिबिट करतो. ऍडिशनल ऍक्शन लक्षात आली? लक्षात आली? आणि ती कोणाला हो दिसते? सर. कोणत्या ड्रगला दिसते? प्रोपिल थायोयुरेसिल. थायरॉइड. मेथिमॅझोल कार्बिमॅझोलला नाही ती ऍक्शन. प्रोपिल थायोयुरेसिल हॅव ऍडिशनल ऍक्शन. इट इनहिबिट पेरिफेरल कन्व्हर्जन ऑफ T4 टू T3. लक्षात आलं? अजून एक ड्रग आपण पाहिलेला आहे एएनएस मध्ये, जो T4 चं कन्व्हर्जन T3 मध्ये इनहिबिट करतो. प्रोपेनॉलॉल. प्रोपॅनॉलॉल. बीटा ब्लॉकर्स. प्रोपॅनॉलॉल सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट तर करतोच हायपरथायरॉइडिझमच्या पेशंट मध्ये, पण त्याचबरोबर T4 चं कन्व्हर्जन T3 मध्ये पण इनहिबिट करतात. लक्षात आलं? ओके ठीक आहे. तर लास्ट ग्रुप जो आहे, काही ड्रग असे आहेत. तर आता आपण वेगवेगळ्या स्टेप पाहिल्या थायरॉइड हार्मोन सिंथेसिसच्या. बर, या सगळ्या स्टेप्स पुढे होतात. थायरॉइड हार्मोन सिंथेसिस कुठे होते? कोणत्या ग्लॅन्ड मध्ये होते? थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये. थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये. कशात होते? फॉलिकल मध्ये. कोलाइड. बरोबर. कोलाइड मध्ये. फॉलिकल आणि त्यात कोलाइड मध्ये. जर ही थायरॉइड ग्लॅन्डच डिस्ट्रॉय केली एखाद्या ड्रगनी, तर थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होईल का? नाही. नाही. मग थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय करणारा ड्रग पण अवेलेबल आहे. म्हणजे तो आपण ओरली देतो. तो थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये जातो आणि थायरॉइड ग्लॅन्डला डिस्ट्रॉय करतो. आणि त्या ड्रगचं नाव आहे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन. ऐकलंय रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन? हो सर. आणि कसा देतो तो? ओरली विथ ग्लास ओरल देतात. आयोडीन. आणि त्यामध्ये आयोडीन 131 आहे, 125 आहे, 123 आहे, पण अँटी थायरॉइड पॉइंट ऑफ व्ह्यू आयोडीन 131 कॉमनली यूज होतो. तर आयोडीन 131 रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन कसा ऍक्ट होतो? बाय डिस्ट्रॉइंग थायरॉइड टिश्यू, थायरॉइड. बाय डिस्ट्रॉइंग थायरॉइड ग्लॅन्ड. थायरॉइड ग्लॅन्डलाच डिस्ट्रॉय करतो. जर थायरॉइड ग्लॅन्ड डिस्ट्रॉय झाली तर परत T3 T4 सिंथेसिस होईल का? नाही. नाही. म्हणजे जे हायपोथायरॉइडिझम होईल तो काय राहील त्या ड्रगनी? परमनंट. परमनंट राहील. पण जर तुम्ही प्रोपिल थायोयुरेसिल यूज करत आहात, त्याने T3 T4 लेवल कमी झाली आणि जास्त कमी झाली आणि पेशंट हायपोथायरॉइडिझम मध्ये गेला, तर तुम्ही प्रोपिल थायोयुरेसिल स्टॉप केलं तर परत T3 T4 लेवल वाढू शकते का नाही? हो. वाढू शकते. म्हणजे प्रोपिल थायोयुरेसिलने आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये जे T3 T4 लेवल कमी करतो, तर त्यांनी परमनंट हायपोथायरॉइडिझम होत नाही. पण रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन यूज केलं तर पेशंट कशात जाऊ शकतो?
परमनंट Hypothyroid. हायपोथायरॉइडिझम मध्ये. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हायपरथायरॉइडिझमच्या पेशंट मध्ये T3 T4 लेवल काय करायची आहे, नॉर्मल करायची आहे. म्हणजे जी वाढलेली T3 T4 आहे ती नॉर्मल रेंज मध्ये आणायची आहे. बरोबर आहे. पण रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीननी ती काय होते, अजून कमी होते. आणि पेशंट कशात जातो, हायपोथायरॉइडिझम मध्ये जातो. लक्षात आलं, हे लक्षात आलं का? प्रोपिल हो थायरोसिस आणि रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन मध्ये काय फरक आहे? रेडिओ हो ऍक्टिव्ह परमनंट हायपोथायरॉइडिझम होईल आणि त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल असेल प्रोपिल रिव्हर्सिबल. थायरॉइड. मग आता रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन दिलं तुम्ही आणि परमनंट हायपोथायरॉइडिझम झालं, तुम्हाला T3 T4 तर नॉर्मल पाहिजे होती, तिथं आता एकदम कमी झाली. मग काय करावं लागेल? थायरॉक्सिन द्यावं लागेल त्याला. थायरॉक्सिन त्याला करावं लागेल. म्हणजे आपण कधी कधी सर्जरी करून थायरॉइड ग्लॅन्ड रिमूव्ह करतो बघा. टॉक्सिक नोड्युलर गॉइटर असेल तर कधी कधी सर्जरी करतो. सर्जरी करून थायरॉइड ग्लॅन्ड काढून टाकली तर त्या पेशंट मध्ये पण परमनंट हायपोथायरॉइडिझम होतं की नाही? आणि हायपोथायरॉइडिझमच्या कॉजेस मध्ये मी रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन म्हणलेलो आहे पहा. जेव्हा पण हायपोथायरॉइडिझमचे कॉजेस डिस्कस केले त्यात रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन डिस्कस केलं होतं. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन आपण हायपरथायरॉइडिझम मध्ये यूज करतो, परंतु त्याच्यामुळं परमनंट हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. त्यामुळं पेशंटला आपल्याला कशावर ठेवावं लागेल, थायरॉक्सिन द्यावं लागेल. थायरॉक्सिनवर ठेवणं गरजेचं पडू शकतं. बरोबर आहे. तर आपण आता बाकीचे जे ड्रग्ज आहेत हे सगळे हे नंतर डिस्कस करणारच आहोत. इंडिव्हिज्युअल ड्रग्स क्लासिफिकेशन मी डिस्कस केलेलं आहे. आता याच्यामध्ये जे पहिले 1 आणि 2 नंबरचा ग्रुप आहे त्याला गॉइट्रोजन असंही म्हणतात. गॉइट्रोजन म्हणजे ते यूज केल्याने T3 T4 लेवल कमी होते. पण बॉडीमध्ये जेव्हा T3 T4 कमी होतं, T3 T4 कमी होतं, त्यावेळेस बॉडी पिट्युटरी मधून काय रिलीज करेल जास्त, TSH. TSH. आणि TSH कशावर ऍक्ट होईल, थायरॉइड ग्लॅन्डवर. परंतु आपण नेक्स्ट प्रोसेस तर ब्लॉक केलाय त्यामुळे T3 T4 वाढणार नाही, पण थायरॉइड ग्लॅन्डवर TSH ऍक्ट करून करून थायरॉइड ग्लॅन्ड स्टिम्युलेट होऊन तिची साईज काय होईल, वाढेल. वाढेल. त्याला म्हणून त्याला गॉइट्रोजन्स असंही म्हणतात पहिल्या 2 ड्रगला. ओके. तर जे इनिबिट हार्मोन रिलीज आहे ना ते थायरॉइड पॅरॉक्सिडेजला रिलीज होत नाही का? नाही नाही, इनहिबिट हार्मोन रिलीज मध्ये थायरॉइड काय म्हणले तुम्ही? इनिबिट हार्मोन. हा, इनहिबिट हार्मोन रिलीज म्हणजे जे T3 T4 बनलेला आहे ना, इनहिबिट हार्मोन रिलीज 3 नंबरचा पॉइंट ना, हो हो हो. त्यात T3 T4 बनलेलं असतं. बरोबर आहे. थायरॉइड पेरॉक्सिडेज इनहिबिट नाही होत ह्या ड्रगनी, थायरॉइड हार्मोन बनतं. पण शेवटची स्टेप काय आहे, जे बनलेलं थायरॉइड हार्मोन आहे ते कशात रिलीज होतं, सर्क्युलेशन मध्ये. तर हे सर्क्युलेशन मध्ये रिलीज करण्याचं काम हे त्याची ऍडिशनल ऍक्शन आहे, ती नंतर मी पाहणार आहे. पण मेन ऍक्शन काय आहे की हे आयोडीन, लुगॉल्स आयोडीन काय करतं, T4 T3 रिलीज इनहिबिट करतं. काय रिलीज इनहिबिट करतं, रिलीज. म्हणजे जे T3 T4 बनलेलं आहे त्याचं काय इनहिबिट करतं, रिलीज. ही ही एक मेकॅनिझम आहे. आणि अजून एक आयोडीनचा उल्फ चायकॉफ इफेक्ट आहे, ते मी तुमच्याशी नंतर डिस्कस करेल उद्याच्या लेक्चरला. उल्फ चायकॉफ इफेक्ट आहे तो तो काय आहे ते मी उद्या डिस्कस करेल. पण इनहिबिट हार्मोन रिलीज याचा अर्थ आहे की T3 T4 हार्मोनचं रिलीज इनहिबिट होतं. ऍडिशनल ऍक्शन तुम्ही जे म्हणताय, हार्मोन सिंथेसिस इनहिबिट, T3 T4 सिंथेसिस इनहिबिट, ते म्हणताय ना तुम्ही. हा, तर ती जी ऍक्शन आहे ती उल्फ चायकॉफ इफेक्ट आहे. मे बी तुमचं अँटीथायरॉइड तुम्ही हे केलंय का, आधीचे लेक्चर ऐकलेत का? हो आधीच, सर, ऐकलं मी. हा, मग त्यामध्ये उल्फ चायकॉफ इफेक्ट बरोबर तुमचं कन्फ्युजन झालं. तर तो ऍडिशनल मेकॅनिझम आहे ती आयोडीनची, लुगॉल्स आयोडीनची. तर इनहिबिट हार्मोन रिलीज तर आहेच, पण थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाईम पण इनहिबिट होतं. पण ते कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो. ते इनडायरेक्टली होतं. ते कसं होतं ते नंतर मी सांगणार आहे उल्फ चायकॉफ इफेक्ट मध्ये. तर ऍटलिस्ट तुम्हाला जर विचारलं
की विच ड्रग्स इनहिबिट हार्मोन रिलीज तर लुगोल्स आयोडीन लक्षात ठेवा. त्याची ऍडिशनल ऍक्शन आपण उद्या पाहणारच आहोत. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं लुगॉड्स आयोडीनला थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट असंही म्हणतात. काय म्हणतात? थायरॉइड कॉन्स्टिपेटिंग एजंट. म्हणजे तो T3 T4 थायरॉइड ग्लॅन्ड मध्येच ठेवतो. लक्षात आलं? हो. ओके. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, आयोडीन तर आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये पण यूज करतो ना. आयोडीनची डिफिशियन्सी हो असेल तर आपण त्यामध्ये पण आयोडीन यूज करतो. हायपोथायरॉइडिझम मध्ये पण कोलायडल यूज करतो. बरोबर. कोलायडल. आयोडीन डिफिशियन्सी जर असेल तर आपण आयोडाइज सॉल्टच घेतोय ना आता. हम्म. बरोबर. आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये पण आयोडीन यूज करतोय. बरोबर. हो सर. बरोबर आहे. आयोडीन तिकडं पण आहे इकडं पण हो. आहे. त्याचं रिझन पण मी उद्याच्या लेक्चरला जेव्हा आयोडीन डिस्कस करेल तेव्हा मी सांगेल. ठीक आहे. तर चालेल, आपलं क्लासिफिकेशन झालंय डिस्कस. तर याच्यामध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे, जर आलाच लॉंग क्वेश्चनला, तर हे थायरॉइड पेरॉक्सिडेज इनहिबिटर्स आपल्याला डिटेलमध्ये माहित पाहिजे. ओके. ओके. तर बाकीचे त्याच्यामध्ये डायग्राम पण एक्सपेक्टेड असते का मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये? नाही. फ्लो चार्ट काढला तरी चालतो. आता मी जी डायग्राम तुम्हाला डिस्कस केली ती काढायलाच तुम्हाला वेळ लागेल ना. आणि तुम्हाला जर फ्लो चार्ट पण काढावा लागला तर अजून वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही जर फ्लो चार्ट मध्ये लिहिलं, तुम्हाला जे समजलेलं आहे, तर ते जास्त सोपं जातं. बरोबर आहे. अच्छा. म्हणजे काय आहे की तुमचं काय म्हणणं आहे, नुसतं थायरॉइड पेरॉक्सिडेजला क्रॉस केलं, डायग्राम काढली, थायरॉइड पेरॉक्सिडेज काढल्या, या स्टेप्स काढल्या तर समजून येईल. पण फ्लोचार्ट मध्ये लिहिलेलं काय होतं की तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झालं ते शब्दात येतं. तर डायग्राम जर गरज असेल तिथं काढली तर ठीक आहे, दरवेळेस काढायची गरज नाहीये. डायग्राम पण काढा, फ्लोचार्ट पण लिहा किंवा मेकॅनिझम पण खरंच लिहा, झालं. त्यात मग वेळ जाणार तुमचा. खरंच झालं. ठीक आहे. आपण उद्या बाकीचा टॉपिक डिस्कस करूया.